शकतो. 40 लोकांना आम्ही चीनमध्ये घेऊन गेलो आणि डोळे उघडतील अशा प्रकारच्या घटना आहेत. इथली अत्यंत नॉर्मल टर्म आहे 996. 996चा अर्थ सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत आठवड्यातले 6 दिवस आम्ही काम करू. कारण त्यांच्या मनात एक दृढ भिनलेली भावना आहे की गेले 200 वर्ष आम्ही मागं पडलो. त्याच्या अगोदर आमचा देश सगळ्यात प्रमुख होता, आम्हाला तिथं न्यायचंय. मला वाटतं ती भावना भारतात असायला त्याच्यात काही गैर नाहीये. ती भावना आपल्यात आली पाहिजे. मी स्वतः नारायण मूर्तींना चांगलं ओळखतो, मी सुब्रमण्यमला चांगलं ओळखतो. त्यापैकी दोघांबद्दल कोणीही असं म्हणणार नाही की यांनी फार मोठ्या प्रमाणात पैसा गोळा केलाय कारण त्यांनी दुसऱ्यांचं शोषण केलेलं आहे. त्या दोघांनी संस्था तयार केलेल्या आहेत. ते सुब्रमण्यमच्या बद्दल एवढी प्रचंड मोठ्या प्रमाणात सगळी टीक झाली, टिंगल झाली वगैरे वगैरे, हे निरुद्योग लोकांचे उद्योग आहेत किंवा त्यांच्या पोटातली काहीतरी आशय आहे ती बाहेर येते. पण त्यांनी म्हणजे आज L&T जगभर सगळीकडे काम करते. त्या कंपनीचं नाव इतकं चांगलं आहे, त्यांनी हजारो लोकांच्या करता उदरनिर्वाह तयार केलेला आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलेले आहे. ते 9 ते 5 बँकेत काम करून झालं असतं का? तर मला वाटतं की आता काय विचार स्वातंत्र्य आहे, भाषण स्वातंत्र्य आहे, विनोद स्वातंत्र्य आहे, त्यामुळे लोकांनी विनोद करावेत असं काही नाही म्हणणं नाही. पण सुज्ञ माणसांनी त्याकडे दुर्लक्ष करून गाभा काय ते लक्षात ठेवावा. आमच्या कंपनीत आम्ही लोकांना सांगत नाही तुम्ही 9 to 6 डेज काम करा, पण आम्ही अशी एक प्रकारची एक भावना निर्माण करतो किंवा अशा प्रकारचे एक ध्येय निर्माण करतो की माणसाला वाटतं अरे मी नुसतं घरी बसून काय करू, त्याची मी काहीतरी करीन. आपण आपल्या देशाला, आपल्या कंपनीला, आपल्या स्वतःच्या स्किलला 4 पावलं पुढे नेऊ. मॅन गेट्स फायर्ड बाय हिज ओन पॅशन, इट कॅनॉट बी फोर्स टू डू समथिंग. पण जर कोणी म्हणत असेल की अशी पॅशन लोकांमध्ये असायला पाहिजे तर त्याच्यात काही गैर आहे असं मी म्हणत नाही.